स्टुडंट, संपूर्ण इंग्रजी शिका या सिरीज मध्ये आज तिसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत एक जादूचा तक्ता, एक जादूचा टेबल। असा एक जादूचा टेबल आहे जो आपण तुम्हाला सोयीचं जावं यासाठी मी तो तयार केलेला आहे। या जादूच्या टेबलच्या मदतीने तुम्ही कोणतेही वाक्याचा प्रकार हा तुम्ही वाचू शकणार आहात, लिहू शकणार आहात आणि इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा तुम्हाला याची खूप मदत होणार आहे। आणि हा टेबल जो आहे तो तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। याच्यामध्ये मी तुम्हाला 5 महत्त्वाचे फॉर्म्युले सुद्धा सांगणार आहे। या 5 महत्त्वाचे फॉर्म्युलांच्या मदतीने आपण शिकणार आहोत की इंग्रजीतलं कोणतेही वाक्य कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो। डे 1 आणि डे 2 मध्ये आपण ज्या गोष्टी शिकल्या, जसं की सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, तर या गोष्टींच्या मदतीने आपण हे वाक्य शॉर्ट बट स्वीट म्हणजे कमी वेळेमध्ये आपण ते कशा पद्धतीने सगळेचे सगळे वाक्य प्रकार, मग तुमचं पॉझिटिव्ह वाक्य असू द्या, निगेटिव्ह वाक्य असू द्या, विधानार्थी वाक्य असू द्या किंवा आज्ञार्थी म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असू द्या, कोणत्याही प्रकारचे वाक्य तुम्हाला मी करायला सांगणार आहे फक्त 5 फॉर्म्युलांच्या मदतीने। ओके स्टुडंट्स, तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, माझ्या मुलीचं एक चॅनल आहे, जसं तुम्ही इथं काही बघत आहात, आर्ट चॅनल। चॅनलचं नाव आहे तनिष्काज आर्ट। सो जरूर ते चॅनल पहा, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकायला मिळतील। क्रिएटिव्ह चॅनल आहे, सो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी शॉर्ट बट स्वीट मेथडनी कशा तयार करायच्या त्याचं हे आर्टचं चॅनल आहे। जरूर ते नक्की पहा आणि चॅनल पाहिल्याच्या नंतर आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर स्टुडंट्स, मग आता बघणार आहोत आपण कोणता आहे असा तो जादूचा तक्ता आणि त्या तक्त्यांच्या मदतीने आपल्याला कसे हजारो वाक्य तयार करतील, हजारो नाही लाखो वाक्य तुम्हाला बनवता येणार आहेत। मग तुमचं वाचन आणि इंग्रजीचं बोलणं सुद्धा अगदी तुम्हाला इतकं सहज होईल की तुम्ही जर प्रॅक्टिस केलीत या मेथडने तर तुम्ही खूप काही वाक्य इंग्रजीमध्ये बोलू सुद्धा शकणार आहात। चला तर मग सुरुवात करूया या जादूच्या तक्त्याला। आवडल्यास नक्की लाईक करा आणि लाईक केल्यानंतर आता हाईप नावाचं एक बटन येत आहे, सो हाईपचं ते बटन पण दाबायला विसरू नका। त्याच्यावर काही पॉइंट्स येतील, ते पण जरूर क्लिक करा। तुम्हाला जेवढे पॉइंट्स द्यावे वाटतात आपल्या चॅनलला तेही जरूर द्या। सो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ भन्नाट होणार आहे। सो पाहूया काय आहे तो तक्ता आणि कोणते आहेत ते 5 फॉर्म्युले। सो स्टुडंट्स पहा, तुम्हाला सोपं जावं यासाठी मी हा एक तक्ता तयार केलेला आहे, ज्याला आपण नाव दिलेलं आहे जादूचा तक्ता। खरंच हा जादूचा आहे, कारण सगळं काही असेंबल केलेलं आहे मी या एका टेबलमध्ये। संपूर्ण इंग्रजीचं ग्रामर म्हणू शकता तुम्ही, जवळपास जो बेसिक भाग आहे तो संपूर्ण आपण इथे एकत्र केलेला आहे। सो स्टुडंट बघा, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष जर दिलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील। सी हियर, बघा आपलं कुठलंही वाक्य मी काय दिलेलं आहे, हजारो वाक्य बघा वाचू शकणार आहात, लिहू शकणार आहात आणि बोलू पण शकणार आहात। म्हणजे आपल्याला हजारो वाक्य तयार करता येतील, हजारो वाक्य तुम्हाला वाचता पण येतील। सो बघा मग मेथड काय आहे। सी, हा एक आपला टेबल आहे। या टेबल मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी दिसतात, सब्जेक्ट दिसेल, हेल्पिंग वर्ब दिसेल, मोडल्स दिसतील, मेन वर्ब दिसेल आणि ऑब्जेक्ट दिसेल। ओके, सो आपला जो हा सेशन आहे, आज आपला डे 3 आहे, सो हा डे 3 जो आहे त्यामध्ये आज आपल्याला ऑब्जेक्ट पण पाहायचा आहे। त्यासाठी मी इकडे ऑब्जेक्ट पण लिहिलेला आहे। सो ऑब्जेक्टही मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे, पण तत्पूर्वी आपण अगोदर हा जादूच्या टेबल बद्दल माहिती घेऊया। कारण कालच्या भागामध्ये आपण वर्ब पाहिलं होतं, कालचा ज्यांनी सेशन पाहिलेला नाही त्यांनी पण तो पाहायचा आहे। कारण वर्ब म्हणजे अख्ख्या इंग्रजीचा आत्मा आहे, संपूर्ण इंग्रजीचा आत्मा। वर्ब तुम्हाला समजलेला असेल आणि हो, याच्यात पण मी वर्बची मदत घेणारच आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला कालचा व्हिडिओ पाहणं खूप आवश्यक आहे। सो डे 2 चा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो जरूर पहा, कारण त्याच्यामध्ये हा सगळा डिफरन्स मी सांगितलेला आहे की टू बीचं कुठे वापरावं, टू हॅव कुठे वापरावं, त्याचे अर्थ कसे असतात, त्याचे वाक्य कसे बदलतात, सर्व काही। ओके, सो आता आज बघूया आपण ह्या जादूच्या तक्त्याच्या मदतीने आपण हे हजारो वाक्य कसे बनवणार। इथे तुम्हाला काय काय लिहिले मी दाखवलेलं आहे। आता बेसिक स्ट्रक्चर, इंग्रजी
रचनेचं बेसिक स्ट्रक्चर काय असतं माहिती का तुम्हाला? तर ते बेसिक स्ट्रक्चर असतं एस प्लस व्ही प्लस ओ. एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, सो हा आहे सब्जेक्ट प्लस व्ही म्हणजे वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट. ओ मीन्स ऑब्जेक्ट. सो हे तुमचं बेसिक स्ट्रक्चर आहे. मग याच्यामध्ये थोडेफार बदल होत जातात. कसे? जसं की सब्जेक्ट येईल, सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब येईल, हेल्पिंग वर्बच्या नंतर मेन वर्ब येईल, मेन वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येईल. म्हणजे हा वर्ब जो आहे तो डिवाइड होतो दोन भागात. एक तर तिथे हेल्पिंग वर्ब येतं किंवा तिथे मेन वर्ब येतं. फॉर एक्झाम्पल, सपोज वाक्य असं असेल की सी रीड्स अ बुक. सी रीड्स अ बुक 3 शब्द आहेत. सो एस प्लस व्ही प्लस ओ या रचनेत झाले. परंतु जर हेल्पिंग वर्ब आलं तर सपोज असं वाक्य असू शकतं की आय एम टीचिंग यू. सो आय एम हेल्पिंग वर्ब झालं, त्यानंतर टीचिंग हा मेन वर्ब झाला आणि यू हे ऑब्जेक्ट झालं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ब आलेले दिसतात. आय एम टीचिंग यू, एम पण आलेले, टीच पण आलेला आहे. सो अशा प्रकारे तुमचा वर्ब जो आहे तो डिवाइड होतो एकतर हेल्पिंग मध्ये आणि मेन मध्ये. ओके, ही एक बेसिक गोष्ट आहे, लक्षात घ्या. ही बेसिक गोष्ट आहे. 2 प्रकारचे वाक्य मी तुम्हाला सांगितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कसं? आय रीड किंवा आय एम रीडिंग. राईट, आय एम रीडिंग. सो याच्यामध्ये हा वर्ब जो आहे तो एकटाच आलेला आहे. परंतु इथे मात्र तुम्हाला वर्ब जो आहे तो डिवाइड झालेला दिसतो. हेल्पिंग एम आलेला आहे आणि रीड मेन आलेला आहे. राईट, सो अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला महत्वाची जी रचना आहे ती ही आहे की एस प्लस व्ही प्लस ओ. बेसिक सूत्र झालं. आता ह्या बेसिक सूत्रामध्ये वेगवेगळे बदल केल्याच्या नंतर आपल्याला अशी हजारो वाक्य लिहिता आणि बोलता येतात. परंतु हे लिहिताना हे करताना म्हणजे खूप काही कन्फ्युजन असतं, कसं करावं काय नाही. तर मी तुम्हाला या तक्त्याच्या मदतीनं सोप्या पद्धतीनं 5 फॉर्म्युले सांगणार आहे. या 5 फॉर्म्युल्यांच्या मदतीनं तुम्ही हे वाक्य अगदी सहज करू शकणार आहात. फॉर एक्झाम्पल बघा, हा जो टेबल आहे याच्यामध्ये आहेत सब्जेक्ट. ओके, आणि इकडं हा हेल्पिंग वर्ब आहे. या हेल्पिंग वर्बला आणि ह्या 2 कॉलमला आपण नाव देऊया. राईट, सो सब्जेक्टला आपण ए कॉलम नाव देऊया, हेल्पिंग वर्ब जो आहे त्याला आपण बी कॉलम असं नाव देऊया. राईट, सो बघा आता ह्या जी मी तुम्हाला इथं बेसिक रचना सांगितली एस प्लस व्ही प्लस ओ, तर ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता प्रत्येक वाक्यात ऑब्जेक्ट येतोच का बरं? तर असं काही कंपल्सरी नसतं की प्रत्येक वाक्यात ऑब्जेक्ट येईल. सो काही वेळेस वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तर काही वेळेस ऑब्जेक्ट नसेल, परंतु ऑब्जेक्टच्या ऐवजी काही इतर शब्द आलेले असतील ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स म्हणतो, अदर वर्ड्स म्हणतो. सो काही इतर शब्दही असतील. कारण काय, ऑब्जेक्ट वाक्यात काही वेळेस असतो, काही वाक्य अशी असतात की ज्याच्यामध्ये नो ऑब्जेक्ट असतो, म्हणजे ऑब्जेक्टच नसतो. सो ऑब्जेक्ट कधी असतो तर कधी नसतो हे लक्षात घ्यायचंय. म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर बेसिक स्ट्रक्चर सांगितलं ना एस प्लस व्ही प्लस ओ, मग ओ नाहीये ना याच्यामध्ये. सो ओ ऑप्शनल असतो, कधी ओ असतो तर कधी ओ नसतो. राईट, ही एक बेसिक गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे आपलं कुठलंही विधानार्थी वाक्य जे असणार आहे ते या रचनेत येणार आहे एस प्लस व्ही प्लस ओ और सी. सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स, म्हणजे ऑब्जेक्ट नसेल तर कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स येतात. राईट, सो ऑब्जेक्ट असेल किंवा नसेल पण रचना हीच असेल विधानार्थी वाक्याची एस प्लस व्ही. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट आलाच पाहिजे. हे विधानार्थी वाक्याचं महत्वाचं स्ट्रक्चर आहे. आता बघूया आपण मग मी ए आणि बी हे तुम्हाला 2 पॉइंट सांगितले. राईट, 2 कॉलमला नावं द्यायचे. आता आपल्याला याच्यामध्ये स्ट्रक्चर 1 किंवा फॉर्म्युला 1 पाहायचा आहे. फॉर्म्युला 1च्या मदतीने आपण हजारो वाक्यांची सुरुवात कशी करू शकणार आहोत. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट, आपण बघूया. येस स्टुडंट, घेतला असेल तुम्ही स्क्रीनशॉट. स्टुडंट्स, तुम्हाला असं वाटेल कदाचित की चला स्क्रीनशॉट तर घेतलेला आहे आपण, सो आपलं सगळं झालेलं आहे काम, आता मॅडम पुढे काय सांगतील. पण नो, मी तुम्हाला 5 अशा पद्धतीचे वेगळे फॉर्म्युले सांगणार आहे. त्या मदतीने तुम्ही अख्खे वाक्य कोणतेही तयार करू शकणार आहात. तर मग आता बघूया. पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ए प्लस बी घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे तर बी मध्ये तुम्हाला दिसेल बघा, ए मध्ये तर सगळे सब्जेक्ट आहेत. सगळे महत्वाचे जे 7 सब्जेक्ट आहेत ते आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक
सिंग्युलर सब्जेक्ट मी इथं घेतलेला दिसतो, अ कॅट. म्हणजे कुठल्याही प्रकारचा सिंग्युलर सब्जेक्ट आला तरी तुम्ही या पद्धतीचे वाक्य करू शकणार आहात, कारण कोणतेही सब्जेक्ट बदलू शकतात. सो कोणतंही वाक्य येऊ द्या, अजून नवीन कितीही वाक्य, कितीही नवीन सब्जेक्ट येऊ द्या, इथं तुम्हाला घेता येणार आहे. सो त्यासाठी एक सिंग्युलर सब्जेक्ट घेतलेला आहे आपण आणि एक प्लुरल घेतलेला आहे, द ट्रीज. म्हणजे अनेकवचनी आला तरी पण तुम्हाला कसे फॉर्म घ्यायचे ते कळेल आणि एकवचनी जर आला तरी कळेल. सो बघा, आपण हे जे सर्व सब्जेक्ट आहेत त्यानंतर हे हेल्पिंग वर्ब आहेत. 3 प्रकारचे हेल्पिंग वर्ब आहेत, टू बी, टू हॅव आणि टू डू. टू डू चे जे हेल्पिंग वर्ब आहेत त्याचा उपयोग आपल्याला प्रश्न तयार करण्यासाठी आणि निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी होतो. सो तेही फॉर्म आपण पाहणार आहोत. सो आता बघूया, सुरुवात करूया आपण की आपला पहिला फॉर्म्युला कोणता असणार आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं मी 5 फॉर्म्युले सांगणार आहे. हा ऑब्जेक्ट आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. सो पहिला फॉर्म्युला जे आहे आपला, फॉर्म्युला नंबर 1. ओके, फॉर्म्युला 1 आपल्याला काय सांगतो आहे की a प्लस बी. ओके, a प्लस बी. आता हे a आणि b जर आपण एकत्र केलं आणि ऑफकोर्स मी सांगितल्याप्रमाणे त्या वाक्यामध्ये प्लस मध्ये ऑब्जेक्ट असेल किंवा नसेल, राईट. सो ऑब्जेक्ट साठी आपण जो कॉलम नंबर आहे आपला हा आहे ए बी सी डी आणि ई. ओके, हे आपण कॉलम नंबर दिलेले आहेत प्रत्येक कॉलमला. सो आपला ह्यामध्ये ई म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो वाक्यामध्ये असेल किंवा नसेल, प्लस ई ऑप्शनल. सो आता मग आपल्या वाक्याचा पहिला फॉर्म्युला बघा हा झाला. ए घ्यायचं आहे, बी घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मी जे आत्ताचे वाक्य सांगते आहे त्यामध्ये डू ची फॉर्म येणारच नाहीयेत, कारण आपण डू चे फॉर्म हे प्रश्न तयार करण्यासाठी आणि निगेटिव्ह साठी वापरतो. वाक्य येतात परंतु आपण त्याचा जास्त वापर जो आहे तो निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्यांसाठीच होतो. सो बघा, सुरुवातीला आपण वाक्य बघूया. सिंपल सेंटेन्सेस ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन नसते अशी वाक्य जेव्हा आपल्याला बनवायची असतात तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला उपयोगी येतो. ए प्लस बी म्हणजे सब्जेक्ट घ्या, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्या, त्यानंतर वाक्यात ऑब्जेक्ट असेल किंवा नसेल. सो बघा कसं वाक्य येईल. सपोज आय घेतलं मी, सो इथं पहिलं वाक्य घेतलं मी आणि पहिला आयच्या पुढे येणारा हेल्पिंग वर्ब घेतला टू बीचा आय एम. सपोज मग मी वाक्य केलेलं आहे याच स्ट्रक्चर नुसार, आय एम अ टीचर. आय एम अ टीचर, राईट. सो आता आय एम अ टीचर हे वाक्य मी केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ह्याच्यापासून हजारो वाक्य आपण कशी बनवू शकतो. सो बघा कशा पद्धतीने आपण केवळ ह्या एका वाक्याचेच अनेक वाक्य आपल्याला ह्याच्यापासून बनवता येतील. सो कसं करणार तुम्ही, आय एम अ टीचर. आता तुम्हाला जर ह्या सब्जेक्टच्या पुढे वर्ब कोणता घ्यायचा आहे हे समजत नसेल तर आपले डे 1 आणि डे 2 चे व्हिडिओ जरूर पहा या सिरीज मधले, त्यामधून तुम्हाला समजेल की कुठे काय घ्यायचंय. सो बघा, आय एम अ टीचर, वी आर टीचर्स, यू आर अ टीचर, यू आर टीचर्स, ही इज अ टीचर, सी इज अ टीचर, इट इज अ टीचर. आता इट इज अ टीचर आपण जनरली इट हा शब्द जो आहे तो आपण इट इज अ बर्ड वगैरे यासाठी वापरतो. इट इज अ टीचर आपण म्हणत नाही, व्यक्तींसाठी इट येत नाही. सो त्यासाठी इट इज अ बर्ड, इट इज अन ॲनिमल अशा प्रकारचं वाक्य इटने करावं लागतं. तसंच दे आर टीचर्स, दे आर टीचर्स. आता अ कॅट आणि ट्रीज पासून टीचर हे वाक्य होणार नाही, ते जेव्हा होतील तेव्हा त्याचे एक्झाम्पल सांगेल. सो अशा पद्धतीनं एकच आपण टू बीचं वर्ब घेऊन वाक्य पाहिले. त्यानंतर आता हे जर वाक्य तुम्हाला अमेझॉन हे प्रेझेंट मध्ये घेतले आपण, त्यानंतर हेच तुम्हाला पास्ट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही पास्ट मध्ये घेऊ शकता. जसं की आय वॉज अ टीचर. सो सर्व वाक्य त्याच पद्धतीने घ्या. आय वॉज अ टीचर, वी आर टीचर्स, यू आर अ टीचर, सॉरी यू आर टीचर, यू आर अ टीचर, यू आर टीचर्स. या पद्धतीनं ही वॉज अ टीचर, सी वॉज अ टीचर. या पद्धतीनं तुम्ही हे सर्व वाक्य जे आहेत ते पुन्हा पास्ट मध्ये करू शकाल. पुन्हा फ्युचर मध्ये करत असताना याच पद्धतीनं आयच्या पुढे विल किंवा शाल घेऊन, आय आणि वीच्या पुढे जनरली शाल येतो. सो ते घेऊन आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. आय शाल बी अ टीचर, मला भविष्यात मी एक टीचर होईल. या मेथडनी आय आणि वी चे शाल घेऊन वाक्य करा. यू बाकी सगळीकडे तुम्हाला विल घ्यायचं आहे. यू विल बी अ टीचर वन डे. तू नक्कीच एक शिक्षक होशील पुढे भविष्यात. सो यू विल बी अ टीचर, ही विल बी अ टीचर, सी विल बी अ टीचर. या मेथडनी वाक्य करायचे आहे. सो इट घेत असताना फक्त काळजी घ्या,
जो आहे तो व्यक्तींसाठी येत नाही. डिटेल मध्ये पाहायचं असेल तर मागचे 2 सेशन पहा. सो बघा त्याच्यानंतर हॅव. आता हे एक वाक्य सांगितलं मी. आता इथं तुम्ही नाउन बदलू शकता. इथला जर तुम्ही नाउन बदलला आय एम अ टीचरच्या ऐवजी सो मेनी सेंटेन्सेस तुम्ही लिहू शकता. डॉक्टर घ्या, डॉक्टरच्या नंतर पुन्हा एवढ्या सगळ्या सब्जेक्टचे वाक्य तुम्हाला देपर्यंतचे डॉक्टरचे वाक्य तयार होतील तुमचे. त्याच्यानंतर आपण टू बीचे वर्ब जे आहेत तर ते आपण नाउन दाखवण्यासाठी, जसं इथे एक नाउन आलेले, प्लेस दाखवण्यासाठी, साईज दाखवण्यासाठी म्हणजे ऍडजेक्टिव्ह दाखवण्यासाठी आपण वापरत असतो. जसं की सपोज द रूम इज व्हेरी स्मॉल. सो द रूम इज स्मॉल, द रूम इज व्हेरी बिग. साईज सांगतो आहे आपण. कलर सांगण्यासाठी जसं की द ट्रीज आर ग्रीन, या पद्धतीने आपण ते वापरतो. त्याच प्रकारे प्लेस दाखवण्यासाठी पण आपण टू बीचे क्रियापद वापरतो. जसं की आय एम इन द रूम नाउ, मी आता रूम मध्ये आहे. ओके. किंवा सी इज गोइंग टू द मार्केट, ती कुठे जाते आहे तर मार्केटला जात आहे. तर अशा पद्धतीने प्लेस सांगण्यासाठी सुद्धा आपण टू बीचे क्रियापद वापरत असतो. किंवा सी इज इन द ऑफिस, ही इज इन द ऑफिस, तो ऑफिस मध्ये आहे म्हणजे प्लेस सांगितलेले. सो प्लेसेस दाखवण्यासाठी सुद्धा टू बीच्या क्रियापदांची रूप आपण वापरत असतो. बघा आपण किती वाक्य तयार करू शकतो. राईट. आता ह्याच वाक्यांच्या सहाय्याने हे सगळे आपले पॉझिटिव्ह सेंटेन्सेस झालेले आहेत. आता ह्याच्या सोबत जर तुम्ही नॉट लावलं, हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावायचं, तुमचे सगळे वाक्य निगेटिव्ह तयार होतात. जसं की बघा आय एम नॉट अ टीचर. समजा मी टीचर नाहीये तर मी म्हणेल आय एम नॉट अ टीचर, वी आर नॉट टीचर्स, यू आर नॉट अ टीचर, यू आर नॉट टीचर्स. या मेथडनी हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट घेतला की तुमचे सगळे सेंटेन्सेस निगेटिव्ह तयार होतात. बघा किती पॉझिटिव्ह केलात तेवढेच निगेटिव्ह करू शकता. पुन्हा निगेटिव्ह करत असताना इथे तुम्ही नाउन वापरा, ऍडजेक्टिव्ह वापरा किंवा प्लेस वापरा. ह्याचे हजारो वाक्य तुमचे तयार होऊ शकतात. तुम्ही जितके डिफरंट नाउन घ्याल, डिफरंट ऍडजेक्टिव्ह घ्याल तेवढे वाक्य होतात. पॉझिटिव्ह वेगळे, निगेटिव्ह वेगळे. सो नेक्स्ट बघूया टू हॅव. आता टू हॅव चे वाक्य आपण केव्हा वापरतो तर आपल्याकडे एखादी गोष्ट असेल, आपली असेल तेव्हा. आपण फॉर्म्युला हा वापरतोय, लक्षात घ्या. पहिलंच फॉर्म्युला सांगते आहे मी. 5 फॉर्म्युले पाहायचे आहेत आपल्याला या एकाच सगळ्या टेबलवरनं. तर बघा ते लक्षात ठेवायला सोपं जावं यासाठी मी हा टेबल तयार केलेला आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं वाक्य हा टेबल समोर ठेवला, सेव्ह करा. हा टेबलचा स्क्रीनशॉट काढायला मी वेळ दिला होता तुम्हाला. सो तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून तुमच्या घरी तुम्ही लावू शकता, प्रिंट करा, समोर फॉर्म्युले ठेवा, समोर टेबल ठेवून त्याच्यावर हजारो वाक्य तुम्ही बनवून पहा. मग तुमच्या लक्षात येईल हा टेबल किती महत्वाचा आहे. अँड शेअर इट. हा टेबल सगळ्यांना शेअर करा. आता बघा हा टेबल युट्यूबवर सर्वात प्रथम आपण देत आहोत, सर्वात प्रथम. त्याच्यानंतर बघा ह्याचेच सगळ्यांचे कॉपी होतील आणि वेगवेगळ्या चॅनलवर पण येतील. कारण असा जो काही टेबल आहे तो या आधी कधीच बनलेला नाहीये, पण याचा टेबलचा उपयोग तुम्हाला निश्चित होणार आहे. सो हे पण लक्षात घेऊया आपण. तर या फॉर्म्युलेच्या मदतीने हॅवचे वाक्य पण करता येतील. एखादी वस्तू आपल्या मालकीची असेल, आपली असेल, स्वतःला असेल, स्वतःकडे असेल तेव्हा आपण टू हॅवचे क्रियापद वापरतो. फॉर एक्झाम्पल आय हॅव अ पेन. ओके. वी हॅव सो मेनी बुक्स. आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत. वी हॅव सो मेनी बुक्स. सो माझ्याकडे कोणत्या वस्तू आहेत, त्याच्याकडे कोणत्या वस्तू आहेत यानुसार आपण हे वाक्य जे आहे ते करू शकत असतो. फॉर एक्झाम्पल जसं की मी इथं लिहिलेलं आहे, सपोज आय हॅव अ बुक. माझ्याकडे एक पुस्तक आहे. राईट. सो आता इथे आपण टू हॅवचा उपयोग करतो आहे. माझ्याकडे आहे, माझं आहे पुस्तक. सो पुन्हा तोच रूल लक्षात घ्यायचा आहे. आय हॅव अ बुक, वी हॅव बुक, यू हॅव अ बुक, यू हॅव बुक्स, ही हॅज अ बुक. आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ही सी इटच्या पुढे हॅज येतो. सो कशा पद्धतीने येतो याचा डिफरन्स काय आहे तो कालच्या सेशन मध्ये अजून जास्त क्लिअर केलेला आहे, तो जरूर पहा. सो ही हॅज अ बुक, सी हॅज अ बुक, इट हॅज अ बुक. आता इट हॅज अ बुक एखाद्या ड्रामा स्टोरी मध्ये एखाद्या प्राण्याकडे आहे असं असू शकेल तर आपण असं लिहू शकतो इट हॅज अ बुक, दे हॅव बुक्स. क्लिअर. सो याच मेथडनी टू हॅवचे हे क्रियापद प्रेझेंट मध्ये वापरू शकता, पास्ट मध्ये घेऊ शकता, फ्युचर मध्ये घेऊ शकता. की माझ्याकडे एक पुस्तक असेल, आय विल हॅव अ बुक. माझ्याकडे एक पुस्तक असेल, आय विल हॅव, आय विल हॅव, सी विल हॅव, दे विल हॅव, यू विल हॅव अ बुक. तुमच्याकडे एक पुस्तक असेल. सो मेनी सेंटेन्सेस. आणि
आणि आता लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा ह्याचे तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्सेस कराल, आता इथे सुद्धा तुम्ही ह्या बुकच्या ऐवजी नाउन बदला, तुमच्याकडे खूप सारे वाक्य तयार होतील. जस्ट चेंज नाउन. मी एक एक एक्झाम्पल देते आहे. तुम्ही जेव्हा स्वतः करायला लागाल तेव्हा ते सर्व मी जिथं चेंज करायला सांगते तिथं करून पहा, म्हणजे तुमचे हजारो वाक्य नक्कीच तयार झालेले तुम्हाला दिसतील. कमेंट मध्ये मला जरूर लिहून पाठवा ज्यांचे 1000 सेंटेन्सेस तयार झाले. ओके, किंवा ज्यांची तयारी आहे की यस मॅम हे झाल्याच्या नंतर मी 1000 वाक्य लिहून पाहिल, त्यांनी पण मला कमेंट मध्ये लिहून पाठवा यस मॅम मी 1000 वाक्य करणार आहे. सो स्टुडंट, अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. आता ह्याचं जर निगेटिव्ह बनवायचं असेल तुम्हाला तर पुन्हा तोच रूल आहे. हे जे हेल्पिंग वर्ब आहे याच्या नंतर तुम्हाला फक्त नॉट लावायचा आहे की तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. आता आय हॅव नॉट किंवा आय हॅवंट अ बुक अशा प्रकारे सुद्धा आपण करू शकतो, किंवा इथे हॅव चे सेंटेन्सेस घेताना आय डू नॉट हॅव अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला रचना करता येते. सो निगेटिव्ह सेंटेन्सेस करत असताना आपल्याला नॉट घ्यायचं आहे, हे विसरायचं नाहीये. त्याच्यानंतर बघा, आता आपण पाहणार आहोत की डूच्या रूपांचे आपल्याला कशा प्रकारे मदत होणार आहे. सो मी तुम्हाला सांगितलं की डूच्या रूपांची मदत ऍज अ वर्ब, ऍज अ हेल्पिंग वर्ब सुद्धा आपल्याला करता येते. फॉर एक्झाम्पल की आय डू वर्क, आय डू वर्क मी काम करते. आता इथे डू जे आहे तर ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. या सर्व सेंटेन्सेस मध्ये पण आपण एम हॅव जे आहे ते मेन वर्ब म्हणूनच आलेले आहेत. ते जरी आपण इथे हेल्पिंग वर्ब नाव दिलेलं असेल तरी ते जेव्हा एकटे येतात तेव्हा ते मेन वर्ब म्हणून ऍक्ट करत असतात. हे पण लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर हेल्पिंग नाव केव्हा दिलं जातं त्याला, जेव्हा तो दुसऱ्या वर्ब सोबत येतो तेव्हा तो हेल्पिंग असतो, आणि तो जेव्हा एकटाच येतो वाक्यामध्ये मेन वर्ब नसतो त्यावेळेस तो मेन वर्ब म्हणून ऍक्ट करत असतो, स्वतःच तो मेन वर्ब असतो. म्हणजे तेव्हा आपण म्हणाल मॅडम तुम्ही तर हेल्पिंग वर्ब म्हणून दिलेला आहे. सो हेल्पिंग वर्ब जनरली आपण इतर जेव्हा वर्ब घेतो मेन वर्ब तेव्हा आपल्याला हे हेल्पिंग म्हणून काम करतात, पण ते जेव्हा एकटे आलेले असतात तेव्हा ते स्वतः मेन वर्ब असतात. सो इथं हे सगळेच मेन वर्ब म्हणून आलेले आहेत. आय डू वर्क इथं आपल्याला मेन वर्ब म्हणून ते आलेलं आहे. आय डू अ जॉब है ना, मी एक जॉब करतो. सो इथे सुद्धा डू जो आहे तो इथे मेन वर्ब म्हणून ऍक्ट करेल. सो अशा प्रकारे हे हेल्पिंग नाव जरी दिलेलं असेल तर ते मेन वर्ब म्हणून ऍक्ट करतात. सो इथे सुद्धा तुम्ही डूच्या नंतर डजच्या नंतर सी डज वर्क, तर तिथे सुद्धा तुम्हाला डू डज डीडच्या नंतर नॉट घेतलं की तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. फॉर एक्झाम्पल आय डू नॉट वर्क मी काम करत नाही, आय डू नॉट वर्क. सो या पद्धतीने डू डज डीड याच्या नंतर नॉट घेऊन तुमचे सगळे निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार होतात. बघा फॉर्म्युला नंबर 1 पाहिलेला आहे आपण. आता आपण जाऊया फॉर्म्युला नंबर 2 कडे. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. येस स्टुडंट, पहा आता आपला सेकंड फॉर्म्युला आपण कसा तयार केलेला आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे ए, त्याच्यानंतर प्लस बी आणि त्यानंतर प्लस डी. डी म्हणजे बघा मेन वर्ब आहे. हे सुद्धा आपण मेन वर्बचे 5 फॉर्म पाहिलेले आहेत, कारण मेन वर्बचे महत्त्वाचे 5 फॉर्म तयार होतात. या 5 फॉर्मच्या मदतीनं आपल्याला टेन्स मधले जे वाक्य आहेत ते करता येतात. तर हा जो आपला फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस डी आणि प्लस ई. ई पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे येईल किंवा नाही येईल, ईच्या ऐवजी कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स पण येऊ शकतात. सो ई म्हणजे ऑब्जेक्ट. बघा इथे जशा प्रकारे ऑब्जेक्ट मी काही एक्झाम्पल म्हणून लिहिलेले आहेत. सो अशा प्रकारचे कोणतेही ऑब्जेक्ट आपण इथे घेऊ शकतो. जसं मी इथे लिहिलेलं आहे आय एम वर्किंग. सो मी पुढचं वाक्य सांगू शकते, सपोज की आय एम वर्किंग इन द फार्म, मी शेतात काम करत आहे. सो इन द फार्म म्हटलं तर तो कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असेल, तो इथं ई म्हणजे ऑब्जेक्ट नसणार आहे, राईट. सो अशा पद्धतीने ऑब्जेक्ट येईल किंवा नाही येईल. सो आता हा फॉर्म्युला जो आहे तो नेमका स्पेशली आपण कशासाठी वापरतो तर लक्षात घ्या स्टुडंट, या फॉर्म्युल्यावरून या टेबलच्या या फॉर्म्युल्यावरून आपण टेन्सेसचे वाक्य तयार करू शकतो. टेन्स. सो आपले जे 12 टेन्स आहेत त्या टेन्सचे वाक्य जे आहेत ते आपण याच्या मदतीने करू शकणार आहोत. सो फॉर्म्युला बघा, ह्याच्यातले स्पेशली हे 2 जे वाक्य प्रकार आहेत ते आपल्याला केवळ याच टेबलवरून करता येतात, आणि थोडेसे बदल करून अजून काही शब्द घालून इतर टेन्सचे वाक्य सुद्धा आपल्याला इथे
करता येतात. सो बघा कशा पद्धतीनं, जसं की कंटिन्युअस ते आपल्याला वाक्य बनवायचे आहेत, एखादी ऍक्शन आपली चालू आहे, अशा प्रकारचे वाक्य बनवायचे असतील तर आपल्याला पहिले ए घ्यायचं आहे. म्हणजे यापैकी कोणताही सब्जेक्ट घेतलाय मी, जसं इथं आय घेतलेला आहे, टू बीचा वर्ब घेतलेला आहे मी एम, कारण कंटिन्युअसच्या वाक्यात टू बीचेच क्रियापद येतात. सो यापैकी आपण टू बीचे क्रियापद घेतले. त्यानंतर आपल्याला वर्बचा फोर्थ फॉर्म वापरायचा आहे. वर्बचे जे 5 फॉर्म आहेत, फोर्थ फॉर्म म्हणजे ज्याला की आयएनजी लागत असतो त्याला आपण वर्बचा फोर्थ फॉर्म म्हणतो, V4. सो आपल्याला इथं V4 लिहायचं आहे. याच्यापासून तुम्ही खूप सारे वाक्य पुन्हा याच मेथडने बनवू शकता. आय एम वर्किंग, वी आर वर्किंग, यू आर वर्किंग, ही इज वर्किंग, सी इज वर्किंग, इट इज वर्किंग, दे आर वर्किंग. ओके, अ कॅट इज वर्किंग म्हणू शकाल, है ना, कॅट सुद्धा काम करत असते. सो अशा पद्धतीनं मिनिंगफुल सेंटेन्सेस आपल्याला थोडंसं अर्थाकडे लक्ष देऊन आणि सब्जेक्टकडे लक्ष देऊन करावे लागतील. आता हे झाले तुमचे कंटिन्युअसचे. मग याच मेथडने तुम्ही पास्ट घेऊ शकता, याच मेथडने तुम्ही विल शॅल वापरू शकता. फक्त विल शॅल घेत असताना मात्र लक्षात ठेवायचे की याच्यासोबत आपल्याला बी घ्यावं लागतं. जसं की आय विल बी वर्किंग, मी काम करत असेल, आय विल बी वर्किंग. ओके, सो विलच्या सोबत बी हा शब्द घ्यावा लागतो, जो की तुम्हाला इथे टेबलमध्ये दिसणार नाही. मी म्हणून सांगितलं तुम्हाला की काही शब्द असे आहेत की बी आहे, बीन आहे, तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये घातले की तुमचा कंटिन्युअसचा फॉर्म घेत असताना काही फ्युचरचा वेगळा सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, किंवा तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचे जे वाक्य आहेत तर त्याच्यामध्ये बीन येतं. सो या टेबलमध्ये मी ते बीन ऍड नाही केलं, खूप मोठा टेबल झाला असता. सो बी आणि बीन ऍड केलेलं नाही. तुम्ही वाटल्यास ह्याच्यामध्ये ते ऍड करू शकता, ए प्लस बी प्लस तुम्ही याच्यामध्ये बी किंवा बीन घेऊ शकता. सो त्याचं स्ट्रक्चर तुम्ही वेगळं करू शकता, किंवा टेन्सेसची मदत तर होणारच आहे. टेन्सचे स्ट्रक्चर मी सांगणारच आहे पुढच्या काही सेशनमध्ये. सो ते पाहिल्याच्या नंतर हा टेबल तुम्ही सहज वर्कआउट करू शकणार आहात. सो आता त्याच्यानंतर बघा, हे पण सेंटेन्सेस तुम्ही पुन्हा निगेशन मध्ये करू शकता. हेल्पिंग वर्बच्या नंतर तुम्हाला नॉट घ्यायचं आहे. सो तुमचे सगळे वाक्य जे आहेत ते निगेटिव्ह होतील. खरं तर हेच सगळ्याचे प्रश्न पण बनवता येतात, परंतु व्हिडिओ फार मोठा होईल आणि तेवढं समजावून सांगायला अवघड होईल. जेव्हा आपण टेन्स शिकू तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळे प्रकार पुन्हा अगदी छान बारीक समजावून सांगणार आहे की निगेटिव्ह कसं करायचं आहे, प्रश्न कसे बनवायचे आहेत, तुम्ही प्रश्नामध्ये पण 2 प्रकारचे प्रश्न कसे बनवायचे, सगळं काही आपण पाहणार आहोत. फक्त सिरीज 15 दिवसाची आहे, ती मात्र तुम्ही व्यवस्थित करायची आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लिहायला लावायचे. ज्याला समजत नाही, कुणी म्हणतं मॅडम काय शिकवायला समजून झाले, बट राईट इट, ते लिहून काढा, ते नोट डाऊन करा. ते नोट डाऊन केलं आणि ऐकत राहिलात व्हिडिओ आणि ते नोट केलात तर तुम्हाला खूप काही समजेल, 100% समजेल. न समजणाऱ्याला सुद्धा या टेबलवरून खूप काही शिकता येईल. ज्यांना थोडंफार येतं आहे त्यांना तर हा टेबल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जे काही एमपीएससी यूपीएससी सारखे एक्झाम देत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा टेबल सेव्ह करू शकता. सो त्यांनाही जरूर शेअर करा. सो बघा, या मेथडने आपण आपल्याला एखादं काम आपलं पूर्ण झालेलं असेल तर या प्रकारचे सुद्धा वाक्य आपण टू हॅवचे हेल्पिंग वर्ब आपण या ए च्या पुढे घेऊ शकतो. ए प्लस बी मध्ये टू हॅवचे क्रियापद घ्या, आय हॅव. आता हॅवच्या पुढे मात्र नेहमी वर्बचा थर्ड फॉर्म असतो, जो की मी इथं वर्बचं एक्झाम्पल घेतलंय, आय हॅव वर्क. जर राईटचं एक्झाम्पल घेतलेलं असेल सो आपण इथं करू शकतो, आय हॅव रिटन. राईट, मी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे आता इथे बघा, ऑब्जेक्टिव्ह, आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव रिटन अ लेटर हा ऑब्जेक्ट घेतलेला आहे आपण. राईट, सो रिटन हा इथे थर्ड फॉर्म आहे आणि अ लेटर जे आहे ते तुमचं इथं ऑब्जेक्ट असणार आहे. बघा, V3 आहे आणि अ लेटर जे आहे ते तुमचं ऑब्जेक्ट आहे. सो अशा प्रकारे कधी वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतील किंवा जसं मी वर सांगितलं तसं नाही येतील. सो स्टुडंट, तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल. आता हॅवच्या ह्या वाक्यात सुद्धा पास्ट टेन्सचे वाक्य तयार होतील. हॅवच्या ऐवजी हॅड वापरा. पुन्हा सगळे याच पद्धतीने सगळ्या सब्जेक्टचे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. आणि मी सांगते तुम्हाला की 1001 वाक्य एकदा तयार करूनच बघा. काही पॉझिटिव्ह करा, काही निगेटिव्ह करा. कुठे अडता ते बाजूला लिहून ठेवा. समजा निगेटिव्ह करताना काही अडचण वाटली तर अडचण लिहून ठेवायची. सो या मेथडनी करा. आपला ग्रुप आहे, ग्रुपमध्ये जर तुमची काही अडचण असेल तर ती मला जरूर मेसेज करा.
किंवा पर्सनल नंबरवर पण तुम्ही मला मेसेज करू शकता. सो बघा, हा झाला आपला सेकंड फॉर्म्युला. आता आपण पाहणार आहोत थर्ड फॉर्म्युला. राईट. सो जस्ट अगेन टेक अ स्क्रीनशॉट. येस. आता पहा तिसरा फॉर्म्युला. सो तिसरा फॉर्म्युला आपण काय करणार आहोत, सब्जेक्ट घेणार आहोत. त्यानंतर आपण सी म्हणजे आपल्याला आता मोडल्स ऑक्झिलरी जर आलेले असतील तर आपल्याला मोडल्सची वाक्य कशा पद्धतीने बनवायची ते आपण इथे पाहणार आहोत. जशा पद्धतीने की बघा, A + C + D घ्यावा लागेल आपल्याला. सो इथे D मध्ये नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो, हे लक्षात असू द्या. मोडल्सची वाक्य आहेत ही, म्हणजे मोडल ऑक्झिलरीजची वाक्य आहे. सो मोडल्सची वाक्य जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. हा येणार आहे मोडल्सच्या पुढे, मोडल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. सो हा वर्बचा फर्स्ट फॉर्म घेऊन आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. आता सपोज वाक्य मी केलेलं आहे की आय कॅन राईट, मी लिहू शकते. आय कॅन राईट. आता तुम्ही हे सर्व वाक्य याच मेथडने, आता कसं आहे खरं पाहायला गेलं तर कॅन, कुड, मे, माइट हे जे सर्व मॉडेल्स आहेत हे 13 आहेत आणि ते मूड दाखवतात, म्हणून त्यांना स्वतःचे असे विशिष्ट अर्थ असतात. आणि त्या अर्थानुसार आपल्याला ते वाक्य जे आहे, म्हणजे कॅन घ्यायचं का कुड घ्यायचं का मस्ट घ्यायचं का शुड घ्यायचं, हे अर्थानुसार ठरत असतं. परंतु आपण इथे अर्थाचा विचार न करता जस्ट फॉर प्रॅक्टिस वाक्य तयार करूया. राईट. मग जेव्हा तुम्हाला याचं डीपर मिनिंग कळायला लागतील की प्रत्येकाचे सेपरेट काय आहेत, तेव्हा मग तुम्ही अर्थानुसार वाक्य करू शकता. आता प्रॅक्टिससाठी मी जशी मेथड सांगते त्याच मेथडनी वाक्य जरूर बनवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. पण डिफरन्स असतो हे लक्षात असू द्या. सो बघा, मी वाक्य केलं सपोज की आय कॅन राईट. तर तुम्ही याचं एक वैशिष्ट्य असं आहे की मॉडेल्सचं की कोणत्याही सब्जेक्ट पुढे हे कोणतंही मॉडेल्स लिहिलं तरी चालत असतं. कोणत्याही सब्जेक्टला, म्हणजे सब्जेक्ट नुसार हा वर्ब कधीही बदलत नसतो. कॅन जर घ्यायचं असेल तर आय कॅन म्हणू शकता, वी कॅन, यू कॅन, ही कॅन, सी कॅन, इट कॅन, दे कॅन, अ कॅट कॅन, द ट्रीज कॅन. सो सगळ्या सब्जेक्ट पुढे कॅन येतो. सो या पद्धतीनं आय कॅन राईट, वी कॅन राईट, यू कॅन राईट, सी कॅन राईट, ही कॅन राईट, दे कॅन राईट, या पद्धतीनं सेंटेन्सेस तुमचे राईटचे तयार होऊ शकतात. तशाच पद्धतीनं सपोज पुढचे वाक्य करायचे आहेत. मी अजून पुन्हा एकदा सांगते, ह्याला प्रत्येकाला स्वतःचे अर्थ असतात, परंतु आपण जस्ट प्रॅक्टिस साठी तुम्ही या मेथडने करू शकता. जसं की आय कुड राईट, यू कुड राईट, वी कुड राईट, याच पद्धतीनं. याचे निगेटिव्ह सुद्धा या हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट घ्यायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो. वर्बचा फर्स्ट फॉर्म. सो मोडल्सच्या नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्या आणि सो मेनी सेंटेन्सेस यू कॅन राईट. सो तशा पद्धतीने सपोज आपल्याला मस्टचे वाक्य करायचे आहेत तर वाक्य होतील सपोज यू मस्ट राईट, यू मस्ट राईट अ लेटर. तू एक पत्र लिहिलंच पाहिजेस, यू मस्ट राईट अ लेटर. सो मस्ट म्हणजे केलंच पाहिजे असा एक विशिष्ट अर्थ असतो. मग त्या अर्थानुसार आपल्याला हे वाक्य जे आहे ते बनवावे लागत असतात. पण तुम्ही सर्रास सगळीकडे घेऊन पाहिलं तरी तुमची प्रॅक्टिस होईल. जसं की आय मस्ट राईट, आय मस्ट राईट, यू मस्ट राईट, वी मस्ट राईट, सी मस्ट राईट, ही मस्ट राईट. ओके. मस्टच्या नंतर नॉट घ्या, निगेटिव्ह सेंटेन्सेस रेडी होतील. आणि पुन्हा राईटच्या नंतर जर तुम्ही ई म्हणालात तर ई ऑप्शनल आहे, म्हणजेच ऑब्जेक्ट जो आहे तो असू शकतो किंवा तो नसू शकतो. सो हे झाले तुमचे थर्ड फॉर्म्युला, मॉडेल ऑक्झिलरीजचे वाक्य. आता याच्यानंतर आपण पाहूया फोर्थ. राईट. सो फोर्थ जो फॉर्म्युला आहे, दिस इज व्हेरी व्हेरी इझी. हा फॉर्म्युला जो आहे तो खूप इझी आहे. कसा? तर या फॉर्म्युलामध्ये आपल्याला येणार आहे डी किंवा डी प्लस ई. ओके. डी किंवा प्लस ई. पुन्हा ई ऑप्शनल असू शकतो किंवा नसू शकतो. बघा किती सिंपल आणि साधा सोपा उपयोग आहे हा आणि स्ट्रक्चर आहे. मग हे कुठे वापरलं जातं? तर जे काही इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य जे आहे त्या आज्ञार्थी वाक्यांसाठी आपण हा फॉर्म्युला वापरत असतो. जसं की बघा, मेन वर्ब घेतलाय तुम्ही राईट आणि याच्यात मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो नेहमी. सो आपण म्हणतोय राईट इट, लिहा, हे लिहा, राईट इट. इट ऑब्जेक्ट आले, ई आलेला आहे. पण काही वेळेस वाक्यामध्ये ऑब्जेक्ट पण नसतं, जसं की स्टॉप. आपण म्हणतो स्टॉप, थांबा. सो हा वाक्य प्रकार असा आहे की हा केवळ एका वर्डने सुद्धा होतो.
एका वर्डने, सिंगल वर्डने तुम्ही सेंटेन्स तयार होतं तुमचं. स्टॉप की तुम्ही थांबता, म्हणजे हे पण एक वाक्यच आहे, एकच शब्द आहे पण हे पण वाक्य आहे की स्टॉप. सो तुम्ही स्टॉप इट म्हणू शकता, स्टॉप देम म्हणू शकता, पुढे ऑब्जेक्ट काही पण घेऊ शकता. परंतु नुसतं स्टॉप जरी म्हटलं, रीड, सो रीड म्हणजे वाचा. सो आपण स्कूल मध्ये म्हणतो रीड, किंवा आपण नंतर म्हणू शकतो ऑब्जेक्ट घेऊन रीड द बुक, रीड द लेसन. सो या मेथडनी तुम्ही हे वाक्य जे आहेत ते सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टच्या मदतीनं घेऊ शकता. राईट. आता याच्यामध्ये कधी कधी प्लीज शब्द घेऊन सुद्धा आपल्याला याचे वाक्य करता येतात. जशा प्रकारे प्लीज राईट इट, कृपा करून ते लिहा. प्लीज रीड द लेसन केअरफुली, कृपा करून लेसन काळजीपूर्वक वाचा. सो प्लीज शब्द अगोदर घेऊन पण हे इम्परेटिव्हचे सेंटेन्सेस आपल्याला करता येतात. राईट. आता याचा जर निगेशन करायचं असेल तर मात्र आपल्याला डोंट हा शब्द अगोदर घ्यावा लागतो. लक्षात असू द्या, जर ह्याचा निगेटिव्ह करायचा असेल तर आपल्याला लिहावं लागतं डोंट राईट, डोंट राईट, डोंट स्टॉप, थांबू नका, लिहित राहा. डोंट रीड इट, ते नका वाचू, दुसरं वाचायचंय, डोंट रीड इट. सो अशा मेथडनी तुम्ही डोंट शब्द सुरुवातीला घेऊन आणि त्याच्या पुढे वर्बचा फर्स्ट फॉर्म घेऊन याच मेथडने वाक्य करू शकता. डी प्लस ई, फक्त जस्ट तुम्हाला डोंट ऍड करायचे सुरुवातीला, तुमचे निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार होतील. बघा या मेथडने हा आहे आपला चौथा फॉर्म्युला. या चौथ्या फॉर्म्युल्याच्या मदतीनं तुम्ही सो मेनी सेंटेन्सेस तयार करू शकणार आहात. आता येऊया आपण आपल्या पाचव्या फॉर्म कडे. ओके. सो पाचवा फॉर्म्युला आपला कोणता असणार आहे? सो बघा त्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे, हा आहे आपला पाचवा फॉर्म्युला. यामध्ये आपल्याला सुरुवातीला डू ची रूपं घ्यायची आहेत. आपण प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार बघतो आहोत, दॅट इज बी. बी प्लस उलट जायचंय आपल्याला, बी प्लस ए. बीच्या नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डी घ्यावा लागणार आहे. राईट. पुन्हा ई ऑप्शनल असेल. फॉर एक्झाम्पल यामधला डू घेतला आपण अगोदर आणि सपोज यू घेतला सब्जेक्ट मी त्याच्यानंतर, तर तुमचं एक्झाम्पल असेल बघा, डू यू लाईक इट. सो बघा इथे आपण बी घेतलं डू, त्यानंतर ए मधला आपण यू घेतलेला आहे. डी जो आहे तो डी मधला आपण लाईक घेतलेला आहे, हा वर्बचा फर्स्ट फॉर्म. राईटच्या ऐवजी आपण इथे लाईक घेतलेला आहे. तुम्ही डू यू राईट इट, तुम्ही ते लिहित आहात का असंही वाक्य तयार करू शकता. सो लाईकच्या ऐवजी इथं लाईक म्हणजे आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे, हे लक्षात असू द्यायचं आहे. इथे डू यू लाईक इट, डू यू राईट इट, डू यू रीड इट, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न तयार करता येतात. आता जर सब्जेक्ट हा ही सी इट असेल तर मात्र आपल्याला ह्या डूच्या ऐवजी डज घ्यावं लागतं. जसं की डज सी लाईक इट, तिला ते आवडत आहे का, डज सी लाईक इट. सो ही सी इट साठी डज घेऊ शकता. पास्ट टेन्स करायचं असेल तर तुम्ही डीड घेऊ शकता, डीड यू लाईक इट, तुला आवडलं का, डीड यू लाईक द मूवी, तुला कालचा मूवी आवडला का. सो या पद्धतीनं डीड घेऊन पास्ट टेन्स मध्ये प्रश्न तुम्ही तयार करू शकता. हे आहेत तुमचे व्हर्बल क्वेश्चन. तुम्ही अशाच पद्धतीनं अगोदर जर WH चा प्रश्न लावला, जसं की व्हॉट लावला, व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडतं, व्हॉट डू यू लाईक, तुम्ही इट नाही घेणार तिथं, फक्त व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडतं. सो असा WH चा प्रश्न घेतला की तुम्ही इथं आधी WH चा शब्द ऍड केला की तुमचे WH चे क्वेश्चन पण तयार होते. याच मेथडने तुम्ही निगेटिव्ह सुद्धा करू शकता. ह्या डूच्या सोबत तुम्हाला फक्त नॉट लावायचे, डोंट यू लाईक इट, तुला ते नाही आवडलं का. सो तुम्ही डूच्या सोबत नॉट घेतलं, निगेशन केलं, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं, वापरलं की तुमचं निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार. डझंट सी लाईक इट, तिला ते आवडलं नाही का. सो या मेथडनी तुम्ही हजारो वाक्य लिहू शकता. हे सगळे हजारो वाक्य लिहिलेले तुम्ही वाचू शकता आणि हे हजारो वाक्य लिहिलेले तुम्ही जर म्हणून पाहिले तर इंग्रजी तुमच्या तोंडावर बसेल. ती अगदी सहज तुम्ही म्हणा, तुम्ही नुसते वाक्य समोर 1000 लिहा आणि 1000 वाक्य तुम्ही मना तोंडाने, इव्हन तुम्ही नुसते वाचून जरी काढलेत खडखड खडखड खडखड, तरी सुद्धा इंग्रजीचं साठी तुमची जीभ जी आहे ते ऑटोमॅटिक वळायला सुरुवात करेल. एक टंग ट्विस्ट असतो आपला मराठी भाषा किंवा हिंदी भाषा बोलताना, तर तो नाहीसा होतो जर या मेथडने तुम्ही 1000 ला 1000 वाक्य वाचून पाहिली. दररोज तुम्ही 1000 जरी नाही झाली
तरी तुम्ही 100-1 वाक्य डेली वाचा, समोर ठेवून वाचा. नंतर नंतर हळूहळू तुम्हाला ऑटोमॅटिक ती म्हणता येतील तोंडाने. हा टेबल समोर ठेवलात तर सेव्ह दिस टेबल. ओके. सो बघा, आतापर्यंत आपण हा भाग पाहिला. मी तुम्हाला 5 फॉर्म्युले सांगितलेले आहेत. कालच्या सेशन मध्ये आपला ऑब्जेक्ट हा एक भाग राहिला होता. सो आपण ऑब्जेक्ट हा एक भाग बघूया की ऑब्जेक्ट कशा कशा प्रकारचे येऊ शकतात. 3 प्रकारचे ऑब्जेक्ट येऊ शकतात. पहा, काही वाक्य अशी असतात की त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टच नसतो. फॉर एक्झाम्पल, आय स्विम इन द रिव्हर. आय स्विम इन द रिव्हर. मी नदीमध्ये पोहते. सो याच्यामध्ये आय स्विम इन द रिव्हर याच्यात कुठेही ऑब्जेक्ट नाहीये. आता पहिली गोष्ट तर मग आता बघूया आधी आपण की ऑब्जेक्ट कसा ओळखायचा. सपोज मी वाक्य लिहिलेलं आहे, शी रीड्स अ बुक. शी रीड्स अ बुक. हा जो वर्ब असतो, ह्या वर्बला आपल्याला 2 प्रश्न विचारायचे असतात. कोणते कोणते आहेत ते 2 प्रश्न? व्हॉट किंवा हुम. व्हॉट किंवा हुम. WHOM. हुम. हे 2 प्रश्न आहेत. व्हॉट म्हणजे काय आणि हुम म्हणजे कुणाला. सो हे 2 प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतील तो तुमचा ऑब्जेक्ट असतो. सो बघा, आता ह्या वाक्यात जर विचारलं रीड्स म्हणजे वाचते. काय वाचते? काय. व्हॉट रीड्स. काय वाचते. सो काय वाचते विचारलं की काय वाचतेचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे बुक. राईट. तर हा असतो तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट. याला म्हणत असतात डायरेक्ट ऑब्जेक्ट. हा एक ऑब्जेक्ट मिळाला तुम्हाला. आता काही वेळेस वाक्यामध्ये जे आहे तर ते सपोज सी हेल्प देम. तिने त्यांना मदत केली. हेल्प. आता मी कुणाला प्रश्न विचार, आधी काय विचारून बघूया. हेल्प. सो काय मदत केली. काय मदत केलीचं उत्तर मिळतं का आपल्याला? नाही मिळत. जर मी विचारलं की कुणाला मदत केली तर कुणाला मदत केलीचं उत्तर आपल्याला मिळतं त्यांना. सो कुणाला मदत केली. मग कुणाला मदत केलीचं उत्तर इथं देम मिळालं. सो हा पण कुणालाचं जे उत्तर मिळेल ते पण आपलं ऑब्जेक्ट आहे. पण याला म्हणतात इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 3 प्रकारचे वाक्य असतात की ज्याच्यामध्ये कधीच ऑब्जेक्ट नसतो. ह्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट दिसणारच नाही. हा असा आहे की याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काही वाक्य अशी असतात की ज्याच्यामध्ये दोन्हीही ऑब्जेक्ट येतात. ओके. फॉर एक्झाम्पल, सी टेल्स देम अ स्टोरी. आता बघा, याच्यामध्ये जर विचारलं तर टेल्स म्हणजे काय सांगते. काय सांगतेचं उत्तर तुम्हाला मिळेल अ स्टोरी. सो अ स्टोरी हे तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. कुणाला सांगते तर त्यांना. सो त्यांना हे पण तुमचं ऑब्जेक्ट असेल, पण हे असेल इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सो अशीही काही वाक्य असतात की ज्या वाक्यामध्ये दोन्हीही ऑब्जेक्ट येतात. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही बेसिक भाग पाहिला, त्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट पाहिले. त्याच्यानंतर कालच्या सेशन मध्ये आपण अख्खं वर्ब पाहिलेला आहे आणि तो तर मिस करायचाच नाही आहे, कारण तो संपूर्ण इंग्रजीचा आत्मा आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि तो झाल्याच्या नंतर आपला भाग राहिला होता ऑब्जेक्ट. सो हा ऑब्जेक्ट तुम्हाला मी इथे सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे टेबलवरून हजारो वाक्य आपण बनवू शकणार आहोत. हे तुम्ही केअरफुली पाहिलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही वाटल्यास डबल स्पीडवर टाकून सुद्धा ऐकू शकता, पाहू शकता. परंतु जरूर नीट पहा आणि नीट लिहून घ्या आणि हजारो वाक्य बनवू शकता याच मेथडने. 15 दिवसाची ही सिरीज जरूर करायची आहे. याच्यामधले जे काही वाक्य प्रकार आहेत कशा पद्धतीचं वाटलं, समजला का व्हिडिओ, आवडला का, हे जरूर कमेंट करून सांगा मला. लाईक करा व्हिडिओला आवडल्यास. लाईक केल्यावर हाईप नावाचं बटन येईल तर तेही दाबा आणि हाईपचे पॉइंट जरूर द्या आपल्या चॅनलला, म्हणजे आपलं चॅनल बूस्ट होईल. सो जर व्हिडिओ आवडला असेल, नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.